हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आता सकाळची वेळ आहे आणि आता सगळी घरातली सगळी माझी कामं आवरली आणि मी आता नाश्ता करायला बसलेली आहे। चहा आणि चपाती आणि रिदेशला मी उपमा बनवला होता सकाळी, तर त्याने तो खाल्ला। त्याचं तर मगाशीच आवरलं सगळं रिदेशचं आणि आता तो बसलाय समोर। एक मिनटं, रिदेशला मी थोडंसं असं जरा बसवलंय। या डब्यामध्ये ना ज्वारी आहे आणि त्याला ना असं ॲक्टिव्हिटी करायला थोडं त्यानेच हे केलं, कपाट ओपन केलेलं। मी त्यालाच म्हटलं तुला काय पाहिजे, तर त्याने तो डब्बा काढला म्हणून म्हटलं ठीक आहे। आणि रिदेशला ना काल आम्ही गेलो होतो, तर काल मला ट्रेन पकडली, घरी आलो आणि थोडंसं त्याला जरा सर्दी झाली आहे। कालच जरा तो अस्वस्थ होता रात्री, तर पटकन घरी आली। त्याच्यानंतर गडबडीत म्हणजे व्हिडिओ माझा एंड करायचा राहून गेला प्रॉपर, तर त्याच्यामुळे ना काय घेतलं ते त्याला दाखवता पण आलं नाही। म्हणजे रिदेशसाठी शॉपिंग केली ते, त्याच्या डोक्यावरती वगैरे तेल वगैरे घातलं आणि जेवलं वगैरे आम्ही पटापट आणि मग झोपून गेलो। त्याच्यामुळे मग ते राहिलं माझं। तर ना काय घेतलं ना ते मी ना थोड्या वेळाने दाखवते। आणि आता त्याला हे असंच मी दिलेलं, मगाशी पण त्याला बसवलेलं, थोडं म्हटलं बस ते लेसिंगची ॲक्टिव्हिटी जी असते ना ती करायला बसवलेलं। तर म्हणजे मी अशी ती त्याला देत नाही मोस्टली, अशी केव्हा तरी कधीतरी देते। त्याची ती लहानपणीची ॲक्टिव्हिटी मी ती अगोदर भरपूर घ्यायची, तर आता ती त्याला दिली होती। म्हटलं करत बसू दे त्याला असंच लेसिंगचं। तर तो ती करत होता, पण त्याचं चालू होतं नुसतं इकडे तिकडे थोडंसं बागडणे। त्याच्यानंतर त्याला बोलल्यानंतर तो परत यायचा असं। मग त्याच्यानंतर आता ती फिनिश झाली आणि आता त्याने ते ठेवलं। आणि त्याला स्विमिंगला पण आज नाही पाठवलं, म्हटलं जाऊ दे, नको जाऊ, एक दिवस नको जायला असं। तर त्याचं चालू आहे। तर चला आता पटकन मी माझी चहा आणि चपाती खाऊन घेते आणि नंतर मग पुढे कंटिन्यू करते। आणि तर आता मी इकडे म्हणजे माझा सगळं नाश्ता वगैरे झाला आणि कुकर लावला मी, कुकर लावून आली मी। आज भात आणि गोडी डाळ बनवणार आहे रिदेशसाठी। आणि ना मी म्हटलं थोडीशी एखादी भाजी, ॲक्च्युली भोपळ्याची भाजी आहे, बघते जमलं तर ह्याच्यातल्या अजून ह्या सगळ्या भाज्या मला अजून साफ करायच्या आहेत। तर ही पालक आणि ही ना चवळीची भाजी खूप दिवसानंतर आणली। ही पण भाजी मला आवडते, छान लागते। आणि ह्या सगळ्या भाज्या रिदेशचा तर काय प्रॉब्लेम नाही आहे खाण्याचा, तो खातो। नंतर गवार पण आहे। तर हे सगळं आता बघते जेवढं होतं तेवढं। आणि आता रिदेशच्या बरोबर समोर बसले मी आणि आता तो एक मिनटं दाखवते। तर आता रिदेशला दिलं आहे कलरिंग करायला। हे ना नवीन बुक आहे ॲक्च्युली, त्या दिवशी काढलेलं, तर त्याने ना ते ना पिक्चर कलर करायला घेतलं होतं आणि ना त्याने ते ठेवून दिलं। त्याने पुढे मी काहीतरी त्याला दुसरं सांगितलं वाटतं, म्हणून ते राहिलं होतं। तर आता मी त्याला परत ते पेज दिले, म्हणजे हे फर्स्टच आहे नवीन बुकमधलं, हे फर्स्ट पिक्चर आहे, म्हणजे फर्स्ट पेज आहे हे। तर आता तो ते करतोय। म्हटलं मोठं दिलं कारण म्हटलं मस्त ह्याला थोडासा वेळ लागेल आणि थोडंसं जरा बसून पण राहील एका जागेवरती, त्याच्यामुळे। आणि हे जे कलर क्रेयॉन्स आहेत ना, तर हे पण नवीन त्याला दिले, कारण जुन्यामध्ये 3-4च कलर होते, त्याच्यामुळे मी त्याला नवीन काढून दिली। तर आता तो असं हे करतो आहे, वरती दिलेलं आहे ना, तर सेम तसं बघून करायचं आहे। तर आता तिथे तो तेच करतोय। तर रिदेश आता ना बऱ्यापैकी ना असं मोठ्या पिक्चरचे जे कलर असतात ना, तर ते तो करतो। म्हणजे एकदम आधी त्याला मी स्टार्टिंगला म्हणजे छोटे छोटे जे पिक्चर असतात ना, तर तसे मी त्याला बुक्स खूप वापरलेत। म्हणजे प्रॅक्टिस मी भरपूर करायची तेव्हा कलरिंगची। थोडं आत्ताच मी थोडंसं कमी झालं आहे माझं कलरिंगचं, पण ॲक्च्युली दिलं पाहिजे ते कलरिंग, थोडं चांगलं असतं। म्हणजे फ्री टाईममध्ये वगैरे असं देऊ शकतो कलरिंग। आता ही माझी चवळीची भाजी आहे, तर ती आता बघते ह्याच्यामध्ये। म्हणजे भोपळ्याची भाजी पण आहे भरपूर आणि डाळ पण बनवायची आहे मला। आणि मला बघते विचार चाललाय की शेवग्याच्या शेंगा असतात ना, तर त्याचं सूप बनवणार आहे मी, पण आता नाही, ते मी संध्याकाळी करेन। शेवग्याच्या शेंगा पण आणल्यात ना, तर त्याच्यासाठी नॉर्मली आम्ही कसं त्याची आमटी वगैरे करतो, रस्सा टाईप भाजी असते ना, ती छान लागते। पण म्हटलं जरा आज थोडंसं सूप करूया। रिदेश माहिती नाही, रिदेशसाठी नवीन आहे ते। तर फायनली रिदेशचं पिक्चर झालं पूर्ण कंप्लीट कलर करून। आणि आता जरा उठला होता थोडासा, त्याला जरा माझं म्हटलं गवार थोडंसं त्याला बसवलेलं माझ्यासोबत,
आता तो बसला आहे, म्हणजे माझं मिस केलं हे सगळं. तो आत्ता आला माझ्यासोबत बसायला. आता फायनली हे सगळं आता सगळं साफ केलं, फक्त आता हे सगळं भरायचं आहे भाजीचं सगळं डेट वगैरे. तर आता हे सगळं आता आम्ही आवरून घेतो. त्याच्यानंतर मग मी आता किचनमध्ये जाते. आणि आता वाजले 1 वाजलेला आहे. तर चला आता पटकन मला डाळ फोडणीला घालायची आहे. तर रिदेशला ना आम्ही काल ही पॅन्ट घेतली होती, स्ट्रीट शॉपिंग केली. तर मला थोडासा डाऊट होता, म्हटलं काय माहिती होईल का नाही. आणि अजून एक कलर मला आवडलेला, तर थोडासा वेगळा एकदम असा डार्क ग्रीन, छान होती ती पण थोडीशी लहान वाटली ती. तर ही घेतली 28 नंबरची. तर छान आहे पॅन्ट. आणि इथे खाली पॉकेट आहेत छोटे छोटे, पाठीमागे इथे साईडला एक आहे. छान आहे, आवडली पॅन्ट? कशी आहे? छान छान बोल, छान छान. हां, आणि टी शर्ट हे घेतलं, एक मिनिट. हे टी शर्ट छान आहे, आवडलं. तर हे टी शर्ट घेतलं रिदेशला. असा कपडा एकदम असा वेगळाच आहे, म्हणजे असा सॉफ्ट आहे कपडा. हे 13 नंबरचं. तर ना हे पॅन्ट आहे ती 150ला पडली. आणि हे जे टी शर्ट आहे ते सुद्धा 150ला. तर असं छान मिळालं. मला जरा पॅन्टचा डाऊट होता, म्हटलं काय माहिती ह्याला इथे थाईजला, मला असं वाटलं बघून की फिटिंग होईल, पण दिनेश बोलला की होईल म्हणून बरोबर. पण आता जेव्हा घालून बघितलं, काल नाही घालून बघितलं कारण तो जरा मनस्थितीत नव्हता काल, त्याच्यामुळे. तर असं हे छान भेटलं. आणि सँडल घ्यायची होती रिदेशला, पण सँडल अशी थोडी मतलब व्हाईट बॉर्डरवाली अशी होते सँडल. तर ते म्हटलं नको, घाण होणार. त्याच्यामुळे आणि जास्त फिरलो नाही ना, त्याच्यामुळे मग सँडल कॅन्सल. ती म्हटलं आता नंतर घेऊया, म्हणून आम्ही एवढंच घेतलं आणि मग निघालो असं. तर चला आता डाळ तर झालेली आहे माझी. आता रिदेशला जेवण देते मी. रिदेश चल. तर आता जेवायला बसले आणि मी पण आता रिदेशसोबतच बसलेली आहे. माझं जेवण पण मी घेतलेलं आहे आणि ताक पण होतं थोडंसं, तर ते पण मी घेतले. आणि तर आता रिदेशला मिक्स करायला सांगितलं. मी त्याला थोडंसं हल्ली त्यालाच सांगते जरा करायला मिक्स, कारण तो नाही करायला बघतो मिक्स. मी त्याला करून दिल्यानंतर बरोबर खातो, तर त्याच्यामुळे. आणि डाळ पण गोडी असली की जरासं तो कंटाळा करतो, म्हणून मग जरा कमी तिखटवाली अशी. नको तू खा नको तू खा. ह्याच्यामध्ये मिक्स कर, असं मिक्स कर. हां मिक्स कर, हां असं मिक्स कर. तर चला आता आम्ही जेवून घेतो पटकन आणि नंतर मग पुढे कंटिन्यू करते. खाली टाकू नकोस हां, हळू. तर माझं जेवण झालं, माझी भांडी झाली, तरी रिदेश एकदम टाइमपास करत जेवते. जागा बदलली, इकडून इकडे आणि आता शेवटी टिपायावरती येऊन बसला होता. मग आता इकडे मी येऊन बसले मुद्दाम त्याच्यासमोर. मग आता फायनली गेला आता हात धुवायला. रिदेश तोंडाला पण पाणी लाव. तर चला असं करतो तो. आणि एकदम आवडीचं असणार ना त्याचं जेवण, तर बरोबर मग बसणार, अजिबात हलणार नाही पूर्ण होईपर्यंत. आज थोडा इकडे तिकडे टाइमपास करत खाल्लं. रीड कर. RAT काय लॅट. तर हे काही ॲनिमल आहेत ना, रिदेश यांची नावं विसरलाय म्हणून मी जरा सेपरेट काढले, जरा त्याची थोडीशी प्रॅक्टिस घेते. मंकीला बनाना ट्री दिसतो. नंतर मंकी काय करतो नीट बघ. नंतर मंकी नीट बघ. मंकी काय करतो बनानात तोडतो. ओके. नंतर थांब. हां नंतर मंकी बनाना बोल. मंकी बनाना सोलतो. मंकी बनाना सोलतो. आणि नंतर लास्ट 4 नंबर मंकी बोल नीट. मंकी बनाना खातो. पहिलं ओके. सगळे शेप दे जमा कर आणि सगळे जमा कर. हां
आणि ओके आणि ओके आणि ओके. मम्मी मम्मी घे बोल. घे घे दे. एक पडले खाली. जमा कर सगळे. शेप शेप शेप. थँक्यू. तर ना आता वाजलेले आहेत 5:30 आणि रिदेशना झोपला होता. म्हणजे थोडासाच झोपला, एक अर्धा तासभर असा झोपला असेल तो. आणि थोड्याशा ॲक्टिव्हिटी त्याच्या घेत होते मी अगोदर, पण आहे ना थोड्या कमी घेतल्या आज, कारण आहे ना जरा थोडं झोपायसारखं झालेलं आहे त्याला. नाही तर रोज असा तो कधी करत नाही, त्याच्यामुळे. तर तो उठला आणि त्याला मी मखाणे दिले असे थोडेसे रोस्ट करून. आपलं देसी घी असतं ना ते, आणि थोडं सॉल्ट वगैरे टाकून. तर तो ते आता बाहेर खातोय. आणि मी आता माझ्यासाठी ठेवलेली आहे चहा. आणि मला सूप बनवायचं आहे, त्याच्यासाठी मी आता हे 3 शेंग घेतलेले आहेत शेवग्याच्या. तर मी म्हटलं आज तर रिदेशला बहुतेक मी गार्डनमध्ये नाही घेऊन जायचं असं विचार करते, कारण परत ते धूळ वगैरे परत मध्ये असा खोकला वगैरे हे होईल, कारण आता तो एवढा खोकत नाही आहे त्याच्यामुळे. तर बघते आता, त्याला विचारते आता सायकल नाही तर मग स्केटिंग काहीतरी, तो जे सांगेल तसं हे करेल. तर मी म्हटलं आता बघते, कुकरच आधी लावून घेते आणि मग त्याच्यानंतर मग खाली जाते. तर आता पटपट हे कट करून घेते. तर आता मी ना अर्धा टोमॅटो, अर्धा कांदा आणि 2 लसूणच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या हे सगळं कापून आहे ना घेतलं. तर सगळं ह्याच्यामध्ये टाकते आहे. आणि हे आता मी कुकर लावते. थोडासा रिदेशला भात, म्हणजे हा दुपारचा थोडा भात आहे, तर तो हा भात तांदूळ तो लावते आणि त्याच्यासोबतच मी हे लावणार आहे ह्याच कुकरमध्ये. तर रिदेशला ना हे ब्राऊन राईस आणले होते आम्ही, तर त्याचा भात आम्ही देतो. कधी कधी व्हाईट पण देते मी, आणि कधी हा ब्राऊन पण देते. तर आता ब्राऊन लावते. तर मी रिदेशला घेऊन खालती गेली होती, सायकल चालवली अर्धा तास आणि वरती आला तो. आणि त्याला जायचं होतं गार्डनमध्ये, पण त्याला घेऊन नाही गेली. तर थोडंसं रडत होता, म्हणून मग त्याला घरामध्ये मी थोडंसं स्विंग घेतलं. म्हणजे एक अर्धा तास तरी घेतलं मी घरी आल्यावरती असं. आणि आता पण तो तिथे की त्याच्या हातामध्येच आहे, तो घेऊन बसलाय बाहेर. त्याला असं वाटतं की सगळं घरी मला गार्डनमध्ये नेणार आहे. मला असं वाटतं की त्याचं मला ना फिक्सेशन झालं असं वाटतंय जरासं, पण मी काय त्याला नेणार नाही आता असं. तर आता ना मी शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवते. तर ते उकडायला ठेवलेलं मी मगाशी, तर ते काढलं मी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक टाकलं आणि ते थोडंसं पाणी घालून वाटून घेतलं. आणि त्यानंतर ना गाळणी असते ना आपली प्लॅस्टिकची, तर त्याच्यामध्ये मी ते गाळलं आणि मग हा चोथा साईडला आणि हे असं एवढं बनलं. तर आता हे मी फोडणीला टाकणार आहे. तर इथे मी तूप वापरते थोडंसं. आणि रिदेशला ना ॲपल खायला दिलेत बाहेर, तर तो ॲपल खातोय. आता हे सूप आता तो पिएल का नाही मला तर डाऊटच आहे. आता जिरं टाकते आणि कढीपत्ता ना नाही माझ्याकडे, म्हणून मी नाही टाकत आहे. आणि उकडताना जरासं मीठ टाकायला पाहिजे होतं, पण मी माझ्या लक्षात नाही आलं. कुकर लावल्यानंतर माझ्या लक्षात आलं. म्हणून आता टाकणार आहे मी हळद आणि हे चिली फ्लेक्स आणि हे ऑर्गॅनो. माझ्याकडे होतं म्हणून मी टाकते थोडं. आणि मिरी पावडर नव्हती, तर काळी मिरी मी खलबत्त्यामध्ये हे केली थोडीशी, तर ही टाकते. आता कोथिंबीर थोडीशी वरून टाकते. तर माझं सूप बनवून रेडी झालेलं आहे. आणि आता मी भाजी इथे साईडला फोडणीला टाकते आणि आता रिदेशला मी नेऊन देते. 1 मिनिट दाखवते. सूप आहे, आता हे मी रिदेशला देते. आता मी पण रिदेश बरोबर बसलेली आहे आणि आता भाजी टाकून आली मी. मध्ये मध्ये उठते. चला पटकन. आणि मस्त झालंय. म्हणजे मी कधी केलं नव्हतं, पहिल्यांदाच केलं शेवग्याच्या शेंगाचं. मी असं नॉर्मल व्हेजिटेबल सूप वगैरे ना ते केलं होतं. छान आहे.
गुड. तर चला आता मी आता व्हिडिओ हा इथेच एंड करते. मला वाटतं हा व्हिडिओ थोडासा लेंदी झाला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी भेटते तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग.